नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या 7 तारखेच्या भागात आपण पाहणार आहोत की सकाळ होते. लीला एजेंटजवळ झोपलेलीच असते. एजेंटना जाग येते, पण लीला झोपेतच बोलत असते. एजे, तुम्ही झोपा, मी आहे, तुम्हाला नाही दुखणार. एजे हळूच लीलाला बाजूला सरकवत उठतात आणि विचार करतात. लीला, तू माझ्यासाठी पूर्ण रात्र जागी होतीस. तितक्यात लीलाचा अलाराम वाजू लागतो. एजे जाऊन तो अलाराम बंद करतात. तितक्यात लीलाला जाग येते. ती एजेंटना विचारते, तुम्ही कधी उठलात? तुम्ही ठीक आहात ना? त्यावर एजे लीलाला म्हणतात, तुझी झोप पूर्ण झाली नाही माझ्यामुळे, थँक्यू, तू आराम कर. लीला एजेंना आंघोळ घालते मी असं म्हणते, पण एजे त्यासाठी नकार देत असतात. पण लीलाही एजेंचं काहीच ऐकत नाही. तिला एजेंना आंघोळ घालायचीच असते. त्यामुळे एजे लीलाकडून आंघोळ करून घ्यायला होकार देतात. एजे बाथरूममध्ये जाऊन दार लॉक करून घेतात. इथे या तिघींनाही कालिंदीने चांगलंच कामाला लावलेलं असतं. भांडी, कपडे आणि स्वयंपाक सर्व करून घेत असते. कालिंदी मुद्दामून त्यांना त्रास देत असते. इथे लीला मस्त आरशात बघून तयार होत असते. एजे तिथे बसून लीलाचा फोटो काढतात आणि त्यांच्या फोनचा वॉलपेपर ठेवतात. एजे इतके फोनमध्ये बघत हसतात हे बघून लीला एजेंटजवळ येते आणि फोनमध्ये डोकावू लागते. लीलाने एजेंना आवाज दिल्याने एजे पटकन डचकतात आणि फोन लपवत तिथून निघून जातात. पण लीलाला प्रश्न पडतो की नेमकं फोनमध्ये एवढं आहे तरी काय? इथे कालिंदी या तिघींनाही बाहेर चुलीवर स्वयंपाक करायला लावते. कालिंदीने आजूबाजूंच्या बायकांनाही जेवायला बोलवलेलं असतं. त्या बायकांना कालिंदी दुर्गा, लक्ष्मी, सरूची ओळख करून देते. तिघीही स्वयंपाक बनवायला सुरुवात करतात. तिघींनाही या गोष्टीचा खूप त्रास होत असतो. लीलाचे बाबा येऊन त्यांची माफी मागतात, पण दुर्गा त्यांना वाईट बोलते आणि धमकावते, तुम्हाला याचे परिणाम भोगावेच लागतील. इथे विराज, प्रमोद यशला चिडवत असतात. लीला एजेंना जेवण वाढायला आल्यावर एजे हळूच त्यांचा फोन लपवतात. पण लीलाला हे सर्व समजतं. एजे लीलाला फोनला हातही लावू देत नाही. पण लीला मात्र तो फोन घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. लीलाला समजतं एजे तिच्यापासून काहीतरी लपवतात. विराज, प्रमोद, यश रेवूला चिडवत असतात. लीला मात्र एजेंटच्या फोनच्या विचारत असतात. किशोर तिथे येतो आणि सर्वांना सांगतो, माझी बायको नाही आहे. दुर्गा जेवले की नाही समजल्याशिवाय माझ्या घशाखाली घास नाही उतरणार. हे ऐकून एजेंटना खूप वाईटच वाटतं. असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.